या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कमळीचा अपघात झाला आहे हे पाहून अनिका, रागिनी आणि कामिनी खुश होतात. मात्र त्यानंतर अनिका त्या व्हिडिओ कॉलमध्ये रस्त्यावर पडलेल्या ऋषीला पाहते आणि त्याला पाहून या तिघी मायलेकींच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते. दुसरीकडे रस्त्याच्या कडेला पडलेली कमळी कशीबशी स्वतःला सावरत उभी राहते. पण मग त्यानंतर जेव्हा तिचं ऋषीकडे लक्ष जातं तेव्हा ती घाबरते आणि मोठ्याने ऋषी सर अशी हाक मारून त्याच्याकडे धाव घेते. ऋषीच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो, खूप रक्त वाहत असते. त्यामुळे कमळी घाबरते आणि मग ती आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलावते. तर दुसरीकडे अनिका, रागिनी आणि कामिनीसुद्धा खूपच घाबरलेल्या असतात. अनिकाला तर काय बोलावं काय करावं तेच सुचत नाही आणि तिची अवस्था पाहून रागिनी आणि कामिनी आणखीन काळजीत पडतात. पण मग त्यानंतर ती अनिका इतकी पॅनिक होते की सरळ त्या कामिनीचा गळा दाबते आणि म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे घडले. आणि अनिकाचं असं वागणं पाहून त्या दोघीही खूपच घाबरतात. रागिनी कसंबसं अनिकाला कामिनीपासून दूर करते. तर ऋषीला काही झालं तर नसेल ना या भीतीने अनिका मोठमोठ्याने रडत असते आणि मग ती पुन्हा एकदा कामिनीवर हल्ला करायला जाते. मात्र रागिनी कशीबशी तिला थांबवते आणि म्हणते की स्वतःला सावर अनिका, ऋषीला काही झालं नसेल. मात्र अनिकाला काही ऐकून घ्यायचंच नसतं. ती फक्त मोठमोठ्याने कामिनीवर ओरडत असते. तिला म्हणत असते की तरी मी तुम्हाला विचारत होते की ती कमळी नेमकी कोणाच्या बाईकवर बसली आहे ते एकदा बघा, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आता जर माझ्या ऋषीचं काही बरं वाईट झालं ना तर मी तुम्हा दोघींना माफ करणार नाही. आणि त्यावेळी कामिनी तिला समजावत म्हणते की हे बघ, मी जे काही केलं आहे ते मुद्दाम केलेलं नाही आहे आणि मला तरी कुठे माहीत होतं की ती कमळी आपल्या ऋषीच्या बाईकवर असेल. जेव्हा तू त्याला कॉल केला होता तेव्हा तर तो घरीच होता ना. मात्र अनिका तिचं काही ऐकून घेत नाही. ती मोठ्याने कामिनीवर ओरडते. पण मग कामिनीसुद्धा तिला सांगते की हे बघ, माझ्यावर ओरडायचं नाही. मी हे जे काही केलं आहे ना ते फक्त तुझ्यासाठी, त्यामुळे आवाज बंद करायचा. मात्र अनिका म्हणते की हे बघ आजी, जर माझ्या ऋषीला काही झालं ना तर माझ्या इतकी वाईट दुसरी कोणीही नसेल एवढं लक्षात ठेव. आणि ती रागातच घरातून बाहेर पडते. तर रागिनी घाबरूनच कामिनीला म्हणत असते की आई, आता आपण काय करायचं गं, हे सगळं काय होऊन बसलंय. तर कामिनी म्हणते की आता आपण काही करू शकत नाही, असं समजायचं की वेळच वाईट होती. दुसरीकडे कमळी ऋषीला घेऊन हॉस्पिटलमध्ये येते. मात्र ॲक्सिडंटची केस असल्यामुळे तेथील लोक त्याला ॲडमिट करून घ्यायला नकार देत असतात. त्यामुळे कमळीला तर काय करावं ते सुचत नाही. तितक्यात अनिका त्या ठिकाणी येते. कमळी तिला म्हणत असते की अनिका, मला मदत कर. तर ही अनिका रागातच कमळीकडे जाते आणि सरळ तिच्या कानाखाली मारते. ती कमळीला म्हणत असते की हे जे काही घडलं आहे ना त्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. आणि मग ती खुशाल कमळीला ढकलून देते आणि ऋषीला स्वतः ॲडमिट करण्यासाठी घेऊन जाते. कमळी मात्र रडतच त्या दोघांकडे पाहत असते. त्यानंतर आपण पाहतो की ऋषीवर लगेच उपचार सुरू होतात. अनिकाच्या पाठोपाठ कामिनी आणि रागिनीसुद्धा हॉस्पिटलमध्ये आलेल्या असतात. पण जेव्हा ही अनिका त्या दोघींना पाहते तेव्हा ती हॉस्पिटलमध्येही तमाशा करायला सुरुवात करते. ती म्हणत असते की मला तुम्हा दोघींचा ना खूप राग येतोय. मी त्या कमळीला मारण्याचा प्लॅन केला, मात्र तिला काही झालं नाही. मात्र माझ्या ऋषीला हे सगळं सफर करावं लागतंय. जर त्याचं काही बरं वाईट झालं ना तर मी तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही. आणि त्यावेळी त्या दोघी तिला म्हणतात की हे बघ, हे हॉस्पिटल आहे, तू ना उगाच येते आरडाओरडा करू नको. मात्र अनिका त्यावेळी त्या दोघींच्याही अंगावर धावून जात म्हणते की तुम्हाला आत्तासुद्धा स्वतःचंच पडलंय का? आता ना तुम्ही काही करायचं नाही आहे. जे काही करायचं आहे ते मी करेल. आता मी स्वतःच्या हाताने त्या गावछापला मारून टाकणार आहे. मात्र त्यावेळी कामिनी तिला थांबवत म्हणते की हे बघ, इथे हा सगळा तमाशा करायची गरज नाही आहे. आता जे काही करायचं आहे ना ते ती नयनताराच करेल, त्यामुळे तू शांत राहा. दुसरीकडे कमळी गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे जाते आणि रडतच म्हणू लागते की बाप्पा, हे सगळं माझ्यासोबत का रे घडतं? ऋषी सरांची काय चूक होती की त्यांना हे सगळं सहन करावं लागते? तो किती भला माणूस आहे. आता जोपर्यंत ते शुद्धीवर येत नाहीत ना तोपर्यंत मी अन्नपाणी घेणार नाही. लवकरात लवकर त्यांना शुद्धीवर आण. दुसरीकडे अनिका देखील खूप रडत असते. लवकरात लवकर ऋषी शुद्धीवर यावा म्हणून प्रार्थना करत असते. तितक्यात नयनतारा, सतीश, रोहित आणि सायबा हॉस्पिटलमध्ये येतात. त्यांना पाहून कामिनी खुश होत मनाशी म्हणते की आता खरा तमाशा सुरू होणार. आणि मग त्यानंतर जेव्हा अनिका त्यांना पाहते ती तर रडतच नयनताराला मिठी मारायला जाते. पण नयनतारा तिला बाजूला ढकलते आणि ऋषीकडे जाते. ऋषीची अवस्था पाहून ते सगळे लोक खूपच घाबरून जातात. रोहित विचारत असतो की हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? तर कामिनी नाटक करत म्हणते की आम्हालाही काही कल्पना नाही. शेवटी जे घडायचं
घडायचं असतं ते तर घडतंच ना. पण मग त्यानंतर ती म्हणते की मला असं वाटतं हे सगळं ना त्या कमळीमुळे घडलं असणार. कारण आम्हाला असं कळलंय की ऋषीच्या बाईकवर पाठीमागे तीच बसली होती आणि कमळीचं नाव ऐकून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. नयनतारा तर खूपच चिडते आणि रागातच कमळीकडे जाण्यासाठी निघते आणि हे पाहून कामिनी आणि रागिनी खुश होतात. त्यानंतर आपण पाहतो की ती नयनतारा कमळीकडे जाते आणि पुढचा मागचा विचार न करता सरळ तिच्या कानाखाली मारते. त्यामुळे कमळी तर खूपच घाबरते. ती नयनतारासोबत बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण ती बाई कमळीला काही बोलू देत नाही. ती म्हणत असते की माझ्या ऋषीच्या या अवस्थेला फक्त आणि फक्त तू जबाबदार आहे. तू त्याच्या पाठीमागे बसली होतीस ना, म्हणून हे सगळं घडलंय. त्यावेळी कमळी म्हणत असते की मॅडम असं काही नाही आहे, माझं एकदा ऐकून तरी घ्या. मात्र त्यावेळी कामिनीमध्ये बोलू लागते. ती त्या नयनताराला कमळीच्या विरोधात अजून भडकवत असते आणि मग ती अनिकासुद्धा अजून आगीत तेल टाकायला सुरुवात करते. त्यामुळे नयनताराचा कमळीवरील राग अजूनच वाढतो. ती कमळीला विचारत असते की सांग मला, तू माझ्या ऋषीसोबत काय करत होती आणि त्याच्या बाईकवर मागे बसण्याची तुझी हिंमतच कशी काय झाली. आणि त्यावेळी कमळी तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करू लागते, पण ती नयनतारा ते ऐकूनही घेत नाही. ती कमळीला म्हणते की तू ना मला माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहेस. पण त्यावेळी तो बिचारा सतीश म्हणतो की अगं नयनतारा जरा शांत हो, ती मुलगी काय बोलते हे ऐकून घे. मात्र नयनतारा म्हणते की सतीश तुम्हाला ना यामध्ये अजिबात पडायचा अधिकार नाही आहे. तुम्हाला माहीत नाही ही मुलगी कशी आहे ते. त्याचवेळी कामिनीसुद्धा म्हणते की अगदी बरोबर आहे सतीश, ही मुलगी ना एक नंबरची खोटारडी आहे. तुम्ही हिच्या या भोळ्या चेहऱ्यावर जाऊ नका. हिच्याचमुळे आज आपल्या ऋषीची ही अवस्था झाली आहे. आणि हे ऐकून कमळी रडतच म्हणते की हे काय बोलताय तुम्ही आजी. मात्र ती कामिनी तिला काही बोलूच देत नाही. आणि मग नयनतारा तिला सांगते की मला ना तू माझ्या नजरेसमोर सुद्धा नको आहे. यापुढे मी तुझी सावली माझ्या ऋषीवर पडूही देणार नाही. आणि मग ती तिला हाताला धरून हॉस्पिटलमधून बाहेर काढते आणि तिला सांगते की यापुढे माझ्या ऋषीच्या तू आजूबाजूला सुद्धा फिरकायचं नाही. मात्र त्यानंतर कमळी पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये जाते आणि नयनताराला स्पष्टपणे सांगते की हे बघा, तुम्ही माझ्यावर जे काही आरोप केले आहेत ना ते सगळे चुकीचे आहे. मला माहिती आहे मी ऋषी सरांच्या सोबत होते, पण जे काही घडले ते माझ्यामुळे घडले असं अजिबात नाही आहे. तुम्हाला ऋषी सरांची काळजी वाटणं साहजिक आहे. तुम्ही त्यांच्या आई आहात. तुम्ही माझ्या हवं तर अजून 4 खानाखाली मारा, मात्र माझ्यावर वाटेल ते आरोप करू नका. मला ते नाही सहन होणार. मात्र त्या नयनताराला ना कमळीची दया येते ना ती कमळीच्या बोलण्यावर विश्वास ठेवते. ती कमळीला म्हणते की हे बघ, मी तुझ्या या नाटकांना भुलणार नाही. अजिबात तू माझ्या ऋषीच्या जवळ यायचं नाही. आणि ती तिथून निघून जाते. दुसरीकडे जेव्हा राजन आबांचा फोटो पाहतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. पण तितक्यात सरू तिथे येते आणि राजनच्या हातात आबांचा फोटो पाहून तिला तर मोठा धक्काच बसतो. तितक्यात राजनचंही तिच्याकडे लक्ष जातं. तो तिला विचारतो की मला सांगा, हे आबा मोहितेच आहेत ना, मला सांगा यांचा फोटो इथे काय करतोय, तुम्ही ओळखता का यांना. आणि त्यावेळी सरू राजनला खोटच सांगते की हो, हे यांचंच घर आहे आणि आम्ही इथे भाड्याने राहतोय. त्यावेळी राजन म्हणतो की मग यांना एक मुलगी देखील होती ना, गौरी, आणि तिला एक लहान मुलगी होती. त्या दोघीजणी कुठे आहेत, तुम्ही त्यांना ओळखता का. मग तो अक्षरशः सरूच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की मला त्यांच्याबद्दल माहिती द्या. मात्र सरू म्हणते की आम्ही त्या दोघींना ओळखत नाही आणि ती पटकन घरात निघून जाते. मात्र या सगळ्या गोष्टींमुळे बिचारा राजन तर खचून जातो. दुसरीकडे आपण पाहतो की डॉक्टर ऋषीला चेक करत असतात. थोड्याच वेळात ऋषी शुद्धीवर येतो आणि जेव्हा तो शुद्धीवर येतो तेव्हा तो फक्त आणि फक्त कमळीचं नाव घेत असतो आणि मग अचानक तो पुन्हा बेशुद्ध होतो. डॉक्टर नर्सला सांगतात की यांच्यावर थोडा वेळ लक्ष ठेवा, आता हे आउट ऑफ डेंजर आहेत. त्यानंतर मग ते बाहेर येतात. घरातील सगळेजण डॉक्टरांना विचारत असतात की ऋषी आता कसा आहे. डॉक्टर सांगतात की ते आता आउट ऑफ डेंजर आहेत, पण ते शुद्धीवर येऊन पुन्हा एकदा बेशुद्ध झालेत. पण काळजी करू नका, थोड्याच वेळात त्यांना पूर्णपणे बरं वाटेल. आणि ते ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव येतो. त्यानंतर डॉक्टर विचारतात की मला सांगा, कमळी कोण आहे. कारण जेव्हा ते थोड्या वेळासाठी शुद्धीवर आले होते ना, तेव्हा फक्त कमळी हेच नाव घेत होते. आणि ते ऐकून नयनतारा, अनिका खूपच चिडतात. नयनतारा तर म्हणत असते की आम्हाला नाही माहीत कमळी कोण आहे ते. तर अनिका म्हणत असते की डॉक्टर आर यू शुअर, नक्की त्याने कमळीचं नाव घेतलं. आणि त्यावेळी डॉक्टर म्हणतात हो, त्यांनी हेच नाव घेतलं. आणि मग त्यानंतर ते तिथून निघून जातात. त्यानंतर नयनतारा आणि अनिका लगेच ऋषीला भेटण्यासाठी जातात.
अनिका तर रडतच ऋषीचा हात हातात घेते आणि म्हणते की ऋषी, मला माहिती आहे तुझ्या या अवस्थेला जबाबदार ती गावछाप आहे, पण तू काळजी करू नको, मी बघ आता कसा रिव्हेंज घेते, तिला मी आता सोडणार नाही. पण त्यावेळी नयनतारा तिच्यावर ओरडते आणि म्हणते की अनिका, तुला अक्कल आहे की नाही, माझ्या मुलाचा हात तू कशाला हातात घेतलाय, सोड त्याचा हात, त्याला त्रास होत असेल. आणि ते ऐकून अनिका पटकन ऋषीचा हात सोडते. तितक्यात एक नर्स तिथे येते, त्या दोघींना सांगते की तुम्ही बाहेर जा, कारण पेशंटला त्रास होतोय. त्यामुळे त्या दोघीही गुपचूप बाहेर येतात. दुसरीकडे निंगी कमळीची वाट बघत असते. कमळीला इतका उशीर का झालाय असा तिला प्रश्न पडतो. तितक्यात तिची एक मैत्रीण धावत तिथे येते आणि निंगीला सांगते की अगं, आपल्या कमळीचा आणि ऋषी सरांचा अपघात झालाय. आणि हे ऐकून निंगीच्या पायाखालची तर जणू जमीनच सरकते आणि मग त्या दोघीजणी धावतच हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघतात. इकडे कमळी हॉस्पिटलमध्येच असते आणि तितक्यात निंगी तिच्या मैत्रिणीसोबत त्या ठिकाणी येते. ती रडतच कमळीला मिठी मारताना विचारते की तू ठीक तर आहेस ना गं, आणि ऋषी सर कुठे आहेत, त्यांना जास्त लागलं तर नाही ना. आणि त्यावेळी मग कमळी रडतच निंगीला घडलेला सगळा प्रकार सांगते. त्याचवेळी एक नर्स तिथे येते. कमळी धावतच तिच्याकडे जाते आणि ऋषीची चौकशी करते. तर ती नर्स सांगते की ते आता ठीक आहेत आणि थोड्या वेळासाठी जेव्हा ते शुद्धीवर आले होते ना, तेव्हा कमळी हे नाव घेत होते, तुम्ही आहात का कमळी. आणि त्यावेळी कमळी पटकन हो म्हणते आणि मग ती देवाचे आभारही मानते, कारण ऋषी आता आउट ऑफ डेंजर असतो. आणि मग ती निंगीला सांगते की निंगे, मला ऋषी सरांना भेटायचं आहे गं, मात्र तिथे नयनतारा मॅडम आहेत, अनिका आहेत, त्या कोणीही मला त्यांना भेटू देणार नाहीत. परंतु निंगी म्हणते की कमळे, काळजी करू नको, मी आहे ना, बघतेच मी ते लोक तुला कसे अडवतायत ते. ऋषी सरांनी तुझं नाव घेतलं म्हणजे नक्कीच त्यांना तुझी काळजी वाटत असणार. आणि मग ती सरळ कमळीचा हात धरून आतमध्ये जाण्यासाठी निघते. मात्र जेव्हा नयनतारा तिला पाहते तेव्हा तर ती खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.